हाय, मी सुनीता पुन्हा एकदा घेऊन आले आपल्यासाठी एक खास व्हिडिओ। रोटरी क्लब ऑफ कराडचा 68वा पदग्रहण सोहळा। ठिकाण यशवंतराव चव्हाण स्मृती सदन कराड। प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा। सुरुवात झाली आहे गणेश वंदनेने। गणेश वंदना सादर करीत आहेत गायत्री शुक्ला आणि ज्योत्स्ना शुक्ला। यानंतर विचार मंचावर आगमन झालेले आहे प्रसिद्ध नेत्रतज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांचे। यानंतर मान्यवरांच्या हस्ते एका रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। अखंड पडणारा पाऊस आणि ट्रॅफिक या संकटांचा सामना करून आपल्या अतिशय बिझी शेड्यूलमधून खास कराडवासियांना भेटण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर पद्मश्री तात्याराव लहाने यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला। यानंतर रोटरी क्लब ऑफ कराडचे मावळते अध्यक्ष बद्रीनाथ धसके यांनी गतवर्षी केलेल्या कार्याचा आढावा व्यक्त केला। आता सर्वात महत्त्वाचं आताच्या जगात रोटरी क्लब ऑफ कराडचे नूतन अध्यक्ष रामचंद्र लाखोले यांनी पदग्रहण केले। यानंतर रोटरी क्लब ऑफ कराडचे नूतन सचिव आनंदा थोरात यांचेही पदग्रहण झाले। नूतन अध्यक्ष रामचंद्र लाखोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी रोटरॅक्ट क्लब ऑफ कराडचे नूतन प्रेसिडेंट अजीम कागदी यांनी आपले विचार व्यक्त केले। पुढच्या वर्षाचं काय प्लॅनिंग आहे हे सांगणं। या प्रसंगी रोटरी सेंटर 1 शिकागो अमेरिका येथील अविस्मरणीय अनुभव व्यक्त करताना रोटरी सदस्य आज मी आपल्या समोर एक अविस्मरणीय अनुभव आपल्याशी शेअर करण्यासाठी उभा आहे। माझी कन्याकुमारी ऋतुजा शिकागो येथील इलिनॉय युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्स इन आर्किटेक्चर ही पदवी प्राप्त केली आणि तिच्या दीक्षांत समारंभासाठी जाण्याचा आम्हाला योग आला। त्या समारंभाला जाताना शिकागोला जायचं असेल, पंढरपूरला जायचं आणि विठ्ठलाच्या मंदिरात नाही जायचं, तर शिकागोला जायचं आणि रोटरी सेंटर 1ला नाही जायचं, हे काय आपल्या मनाला पटत नव्हतं। 2 महिने आधीपासून पत्रव्यवहार या प्रसंगी अतिशय हुशार दिव्यांग असणाऱ्या विद्यार्थिनीला साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी रोटरी सदस्या डॉक्टर अस्मिता फासे यांनी मधुमेहाचे डोळ्यांवरील परिणाम यावरील उपक्रमाची माहिती दिली। याविषयी लोकांमध्ये कमी असलेली जनजागृती, मधुमेहामुळे होणारे जे दुष्परिणाम असतात दृष्टीपटलावरती त्याला डायबेटिक रेटिनोपॅथी असे म्हणतात। हा आजार एका दिवसात कधीही होत नाही, याच्या अनेक स्टेजेस असतात। त्यामुळे त्याच्या अर्ली स्टेजमध्ये जर याचा डिटेक्ट जाईल व त्यानुसार या उपक्रमासाठी उपयुक्त ठरणाऱ्या यंत्राचे या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या हस्ते उद्घाटन घेण्यात आले। जर कोणी मधुमेह रुग्ण असतील तर त्यांना निश्चितपणे ह्या उपक्रमासाठी तुम्ही
माहिती द्या। यावेळी डॉक्टर अस्मिता फासे यांचा सत्कार त्यांचेच गुरु प्रमुख पाहुणे तात्याराव लहाणे यांच्या हस्ते करण्यात आला। रोटरी क्लब ऑफ कराडचे सदस्य प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर राहुल फासे यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे यांचा परिचय अतिशय सुंदर भाषेमध्ये उपस्थितांना करून दिला। दृष्टिहीनांचा कैवारी, कुष्ठरोग्यांचे दृष्टिदाता, इंडियन ऑफ्थॅल्मॉलॉजी म्हणजे ज्यांना देवदूत समजलं जातं, म्हणजे साक्षात डॉक्टर तात्याराव पुंडलिकराव लहाणे। ॲक्च्युली मी सरांना फोन केला होता की जर तुमचा बायोडाटा पाहिजे आहे, मला तुमची ओळख करून द्यायची आहे। गरज नाही आहे, सगळ्यांना अगदी जगामध्ये सर प्रसिद्ध आहे, पण एक फॉर्मॅलिटी म्हणून ते काम माझ्याकडे आलेलं आहे आणि ते करणं गरजेचं आहे। तेव्हा सरांनी मला एकच सांगितलं, माझी ओळख करून द्यायची गरज नाही, फक्त एवढंच सांग डॉक्टर तात्याराव लहाणे डोळ्याचे डॉक्टर, हे एवढं सगळ्यांना माहिती आहे आणि तेवढी ओळख सफिशियंट आहे। पण माझं मन राहिलं नाही। थोडक्यामध्ये मी त्यांचं कार्य जे आहे, अफाट कार्य आहे, ॲक्च्युली त्यांचे बंधुराज जे आहेत आदरणीय डॉक्टर विठ्ठल लहाणे सर, त्यांच्याकडून आम्ही तो मिळवला शेवटी। पण मिळवल्यावर आम्ही सर्वजण तबकलो, कारण तो बायोडाटा होता 41 पानांचा। आता हे 41 पानांचा बायोडाटा आणि हा कार्यक्रम, हा मेळ घालणं फारच कठीण होतं। काही पूर्णपणे करिअर आहे। अजूनही असं वाटतं की थोडक्यात ओळख करून देतो। महाराष्ट्रातील अतिशय छोट्या खेड्यातून, लातूर जिल्ह्यातील माकेगाव या गावातून, एका अतिशय सामान्य कुटुंबातून, कमवा व शिका योजनेतून अतिशय खडतर परिस्थितीमध्ये तोंड देत, खडतर परिस्थितीमध्ये काम करत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणारे, पुढे जाऊन अगदी पद्मश्रीला गवसणी घालणारे, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असा संकल्प करणारे, लाखो रुग्णांच्या भाषेत अतिशय सोपी ओळख सांगायची झाली तर ते म्हणजे डॉक्टर तात्याराव लहाणे डोळ्याचे डॉक्टर। सरांचे MBBS आणि MS हे वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथून झालं। तेथून पुढे सरांनी 5 वर्ष अंबेजोगाईच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये, वैद्यकीय मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम केलं आणि नंतर एक मोठं वादळ सरांच्या आयुष्यात निर्माण झालं। सरांच्या दोन्ही किडनीज फेल झाल्या 1991 साली। आज आपल्याला ताप आला तरी आपल्याला उठवत नाही, पण 91 साली सरांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आणि त्याच्यानंतर 95 साली त्यांच्यावरती किडनीचं ट्रान्सप्लांट झालं आणि ही किडनी त्यांच्या मातोश्री त्यांनी त्यांना दिली। आणि त्यानंतर आज सांगाय 30 वर्ष सर जे कार्य करत आहेत, अतुलनीय कार्य, अविस्मरणीय कार्य करत आहेत आणि ते आज आपल्यासोबत इथे उभे आहेत। त्याच्यानंतर सरांनी ठरवलं की आपलं आयुष्य जे आहे हे रुग्णांच्या सेवेसाठी, सामान्य रुग्णांच्या सेवेसाठीच अर्पण करायचं आणि त्यासाठी अगदी वाहून घेतलं। जे रुग्णालयात सुरुवातीला प्रोफेसर म्हणून जॉईन झाल्यावर सरांनी तिथे फक्त एक आमचा विजनचा बॉक्स होता, दुसरं काही नव्हतं। पण आज जर तुम्ही जे रुग्णालयात गेलात तर जगातील सगळ्यात अत्याधुनिक मशिनरी जे आहे, सगळ्यात अत्याधुनिक लेझर जे आहेत ते सगळे जे रुग्णालयात आहेत आणि केवळ सरांच्यामुळं। सरांनी त्याच्यानंतर तिथेच जे हॉस्पिटलमध्ये डीन म्हणून काम केल्यानंतर गव्हर्नमेंट हॉस्पिटलला देशातील 5 नंबरचं सर्वोच्च दवाखाना, सर्वोच्च हॉस्पिटल म्हणून नेण्यामध्ये मोठा हातखंडा मिळवला। त्याचबरोबर महाराष्ट्रातलं सर्वात स्वच्छ हॉस्पिटल ह्याचा पहिला क्रमांक जे हॉस्पिटलला मिळवून दिला। एवढं सगळं करत असताना, डीन म्हणून कार्यरत असताना देखील सरांनी त्यांचं सर्जरी ही सोडली नाही। मोतीबिंदू शस्त्रक्रिया हा त्यांचा जीव की प्राण आहे आणि त्यासाठी डीन असताना देखील रोज ते सर्जरी करायचे आणि वर्षाकाठी जवळपास 6000 सर्जरी डीन असताना ते करत असत। आजवर सरांनी 30 लाखाहून रुग्ण तपासलेले आहेत। त्यांचा शस्त्रक्रियाचा आकडा 1,63,000 आहे। आनंदवनातील कॅम्प्समध्ये जवळपास, आनंदवनातील कॅम्प्सला सोबत धरलं तर जवळपास 559 सर्जिकल कॅम्प्स सरांनी घेतलेले आहेत। जे हॉस्पिटलमध्ये डीन कार्यरत झाल्यावरती एका वर्षाची जी काही बाह्य रुग्ण संख्या होती ती 4,90,000 होती। ती सर जॉईन झाल्यानंतर 1 वर्षात 10,70,000 वर गेली। तिथल्या ज्या मेजर शस्त्रक्रिया व्हायच्या त्या 16,000 होत होत्या, त्या सर झाल्यावरती वर्षाला 16,000 होणाऱ्या शस्त्रक्रिया पुढील वर्षी वर्षाला 37,000 वर गेल्या। आणि अशा पद्धतीने जवळपास 7 वर्ष अखंडपणे
सरांनी जे हॉस्पिटलमध्ये एक वेगळंच नावलौकिक कमावलं, रुग्णांसाठी एक वेगळंच कार्य केलेलं आहे. आणि या सर्व कार्यासाठी 2008 साली खरं तर त्यात नवल आहे, पण भारत सरकारनं पद्मश्री हा हायेस्ट सिव्हिलियन ऑनर त्यांचा गौरव केलेला आहे. तत्पूर्वी 1986-87 मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांना भालचंद्र पुरस्कार देखील दिलेला आहे. नुकताच गेल्या काही वर्षापूर्वी आपल्या इथला स्वर्गीय दादा उंडळकर पुरस्कार त्यांना दिलेला आहे. अशी एक ना 100च्या वर पुरस्कारांची यादी आहे. मी सगळ्यांनी ते सांगू शकत नाही, आपल्याला तेवढा वेळ नाही आहे. दानामध्ये मिळालेली किडनी सोबत घेऊन इतकं मोठं कार्य उभारलेलं आहे, अजूनही ते करत आहेत. आणि असं आहे अतिशय साधं परंतु उत्तुंग व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत या व्यासपीठावर आहे. यापेक्षा आपलं दुसरं भाग्य ते. थँक्यू सो मच. यानंतर उपस्थितांचे कान ज्यासाठी आतुरलेले होते असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध नेत्रतज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आता आपण ऐकूयात त्यांचे विचार. नमस्कार. प्रथमतः मी आपल्या सर्वांना 2 तास बसवून ठेवलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारण मुंबईवरून वेळेवर निघालो होतो, पण पुढे पाऊस, रस्त्याचा ट्रक पडला आणि त्यामुळे कराडनंतर बराच वेळ एकाच ठिकाणी 11 मिनिटं उभं होतो आणि 1 तास उशीर झाला. कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि इथं येण्याचं कारण सांगतो. राहुल फासे आणि अस्मिता फासे हे डोळ्याचे डॉक्टर आहेत आणि ते दोघंजण, त्या दोघांनी मला विनंती केली. अस्मिता ही माझी विद्यार्थिनी आहे, ती ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबईमधनं ती MBBS पास झाली आहे. आणि मग जेव्हा विद्यार्थिनी सांगते की तुम्ही या, तर मी त्यांना सांगितलं मी नक्की येतो. माझं थोडं यायचं माझ्या हातात नव्हतं काल, तर माझी आई जिने मला दुसरा जन्म दिला ती आता 90 वर्षाची आहे, पण सध्या ती थोडी आजारी आहे आणि त्यामुळे मी थोडं यावं का नाही, येता येईल नाही या सगळ्या विचारामध्ये होतो. पण आई ती आई असते. आणि मग ती बरी आहे, तिच्या पण ती थोडी ICU मध्ये आहे. वयामानाप्रमाणे तिला उपसाचा आणि याचा आजार, सुमित आणि घरचे सगळे तिथे आहेत लातूरमध्ये. आणि मग मी असं ठरवलं की मी 3 महिन्यापूर्वी दिलेली तारीख आहे तर मी गेलं पाहिजे. आणि मग या रोटरी क्लबच्या फंक्शनसाठी आणि अस्मिताने काढलेल्या चित्रासाठी मग मी इथे यायचं ठरवलं. मला रोटरी लायन्स यायला जायला नेहमी आवडतं. त्याचं कारण असं आहे की या अशा सामाजिक संघटना आहेत की ज्याच्यामध्ये राजकारण अजिबात नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की हे दुसऱ्यासाठी काम करतात. आपल्याकडे आपण आता पाहतो आहे ग्रॅज्युअली दुसऱ्यासाठी काम करणं हे सोडाच, पण दुसऱ्याकडे पाहणंही बंद झालंय. म्हणजे आपण आता फक्त आपला चेहरा बघतो किंवा फोन बघतो. म्हणजे आपण आता इतरांकडे बघायचं बंद झालं, म्हणजे कुणालाच बघत नाही. त्याच्यामुळं प्रेम प्रकरण पण बंद झाले आहे. हो, जे होत आहे ते ऑनलाईन होत आहेत, त्याच्यात पैसे जातात किंवा मग मुलींना पळून नेलं, मुलाला पळून नेलं, आत्महत्या झाल्या, असं सगळं आभासी जगामध्ये आपण जगतोय. आणि ही जी माणसं आहेत, तुम्ही पाहिलं असेल की गतवर्षी त्यांनी 151 सामाजिक वेगवेगळ्या गोष्टी केल्या. ते 151 सामाजिक गोष्टी करणं एवढं सोपं नाही आहे. ते काय स्वतःसाठी काहीच केलं नाही, त्यांनी दुसऱ्यासाठी केलं. लहान असेल, मोठा असेल, 40 लाखाचा असेल, दुसऱ्यासाठी केलं. आणि त्यासाठी मी त्यांचे जे आजचे असिस्टंट गव्हर्नर आहेत राजीव रावळ साहेब, ते माझ्या बाजूलाच बसले. यांचं मार्गदर्शन असतं. यांचे जे गव्हर्नर आणि डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांचं मार्गदर्शन असतं. त्याचबरोबर मागचे जे बद्रीनाथ आणि शिवराज आहेत, मागचे अध्यक्ष आणि सचिव, त्यांनी हे सगळं काम वर्षभर केलं आहे. बद्रीनाथने जाताना सांगितलं 1च वर्ष मिळतं काम करायला, मुभा आहे, आणखी तुम्ही काम करू शकता.
नवीन प्रेसिडेंट जे झाले आहेत ते रोटेरियन रामचंद्र लाखोले, आनंद थोरात या दोघांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि यावर्षी पुन्हा 152 कामं करा असं मी आपल्याला सांगेन की गरिबांच्या सगळ्या कामाला या. रोटरॅक्टची 2 मुलं ही फार यंग मुलं आहेत. रोटरॅक्टच्या बरोबर मी माझं काम सुरू केलं ते 95 मध्ये. 1995ला रोटरॅक्ट डाऊनटाऊन यांच्याबरोबर मी माझं पहिलं शिबिर घेतलं आणि 50 ऑपरेशन केले पालघरला. रोटरॅक्ट क्लब बरोबर मी जवळपास मला असं वाटतं की एक 10 वर्ष शिबिरं करत होतो. पुढे रोटरी क्लबच्या बरोबर सुरू केले आणि त्याच्यावर मी नेहमीच असे शिबिरं करत असतो आणि लायन्स क्लबचे काही शिबिरं केले. तर हे दोघंही म्हणजे अध्यक्ष म्हणून जे अजिम कागदी झाले आहेत आणि प्रथमेश कांबळे, या चौघांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीला तुम्हाला शुभेच्छा देतो. सरासरी मी कराडला येऊन गेलो, म्हणलं भाषण ठोकले तिथे, पुन्हा आता कशाला बोलवतो. पण त्याची खूप इच्छा होती की तुम्ही यावं. 2 वर्षापूर्वी आलो होतो आणि तिथे मी आपल्या सगळ्यांशी संवाद साधला होता. तर आज पुन्हा त्यांनी मला सांगितले की आपण या आणि मग मी आलो. तर हे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही आता पाहिलं असेल की ती मुलगी आहे की जिला ऐकू येत नाही, तर तिला ऐकण्याचं साधन त्याने दिलं. किंवा जे अपंग मुलं आहेत त्यांच्यासाठी खूप साऱ्या 40 लाखाच्या ज्या काही अडचणी होत्या त्या त्यांनी सोडवल्या. आणि हे दुसऱ्याच्या अडचणीवर मदत करणारी रोटरी असते. तुम्ही माझ्याकडे पाहिलात तर मी तुमच्या सगळ्यांना मार्गदर्शन करतो आहे. माझ्याकडे काय आहे, पैसे आहेत का? नाही. मग मी इथं का आलो? मी शेवटच्या बेंचवर बसत होतो. आय एम अ बॅक बेंचर. पुढे मी बसत नव्हतो, म्हणजे शाळेमध्येही पुढे बसत नव्हतो आणि कॉलेजमध्येही पुढे बसत नव्हतो. का? त्याचं कारण होतं. जेव्हा शाळेत पुढे बसत नव्हतो तेव्हा उशिरा शाळेत जायचं, कारण रोज सकाळी घोडे राखायचो, घोडे बांधायचो आणि शाळेत जाईपर्यंत बेंच पुढचे भरलेले असायचे. म्हणून शेवटचाच बेंच मिळाला 7वी वर्ष, 5वी ते 10वी. मग पुढे गेल्यानंतर मग मी पुढे का नाही बसलो? तेव्हा तर मी घोडे राखत नव्हतो. का नाही बसलो? त्याचं कारण आहे, पुढे जे बसायचे ते सगळे हायफाय इंग्रजी बोलायचे. हायफाय ते मला येत नव्हतं. आणि मग हायफाय इंग्रजी येत नाही म्हणून इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स नावाचा एक कॉम्प्लेक्स असतो माणसाचा. तर तो मी मागं बसायचो आणि ते मागं बसून मी आपलं अभ्यास करायचो. अभ्यासात पहिला, वर्गात पहिला. 1ली ते 10वी मी कधी दुसरा आलो नाही, पण वर्गात शेवटीच बसलो. त्याचं कारण आहे, आयुष्यामध्ये अशा अडचणी येत असतात आणि ही अडचण येत असताना की जेव्हा तुम्हाला एखादा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स नावाचा माणूस येतो, नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक माणसाला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो. ज्यांना सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो ती मोठ्याची माणसं असतात. तर त्यांना कुठलाही कॉम्प्लेक्स आला त्यांचा काही फरक पडत नाही. पण आपल्या सगळ्यांना सांगतो की हा कॉम्प्लेक्स ह्याच्या वर यायचा प्रयत्न करा. जर हा कॉम्प्लेक्स तुम्ही पुढे पार केला, येस तुमचा आहे. आणि हा कसा पार करता येणं शक्य आहे? अडचणी सगळ्यांना येतात. ओला दुष्काळ होता, जे आता आजोबा असतील त्या काळातले त्यांना माहिती आहे. तळ्यावर काम करायचं, तळ्यावर खोदायचं, सुकडी मिळायची. सुकडी अमेरिकेतून आलेला शिरा. ते माझ्या 6 भाऊ-भावंडांना, आई वडिलांना पुरावा म्हणून सकाळी 7ला काम सुरू करून संध्याकाळी 6-7ला संपवायचं. कमी पडायचा. दुपारचं जेवण 3 महिने मिळालं नव्हतं मला. पण तरी काय फरक पडतो? तरवटा नावाची एक भाजी असायची. त्या तरवट्याच्या भाजीला उकळून त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, तिखट टाकायचं आणि खायचं दुपारी. पण तेव्हा मला असं वाटत होतं की मी शिकलं पाहिजे. जर तो दुष्काळ पडला नसता तर मी साताऱ्यावर लहान झालो नसतो. म्हणजे काय झालं? मला अडचणी आल्या म्हणून मी शिकलो. आणि म्हणून मुलं लक्षात ठेवा की तुम्हाला जर अडचणी आल्या तर तुम्ही असं समजायचं की तुम्ही यशस्वी होणार आहात. अडचणीला बघून पळून जायचं नाही.
अडचणीचा सामना करायचा हेच तुमचंच आहे. पण आपण अडचणी आल्या की मग आता काय करायचं असं पळून जातो, तसं करू नका. अडचणीचा सामना करा आणि सामना करत असताना न भीता करा. तेव्हा अवयव देण्याबद्दलची काही माहिती नव्हती. विना शिक्षित आई वडील, घरची सगळी माणसं पुढे आली, भांडणं केली की आमच्या सगळ्यांनाच द्यायचं किडनी, आणि मग ठरवलं ज्यांची चांगली मॅच होईल त्यांची घ्यायची, आणि माझ्या आईने किडनी दिली. हे बघा, मी इथं का उभा आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतोय की माझी जी आई आहे ती जेव्हा किडनी काढण्यासाठी डॉक्टर चिब्बर घेऊन जात होते तेव्हा हिंदीत तिला काय म्हटले, हम आपका गुर्दा निकालने वाले. ती म्हणली, हे बघ, ती तुझी भाषा मला कळत नाही, मला तू भूल दे, माझी किडनी काढ, बसव तात्याला, जर नाही बसली दुसरी काढ, पण माझा तात्या जगला पाहिजे. म्हणजे ती माऊली आपल्या दोन्ही किडनी द्यायला तयार झाली. आणि हे जेव्हा मी ऐकलं त्या दिवशी, हे बघा, त्या दिवशी मी ठरवलं की आपलं पुढचं जे जीवन आहे हे इतरांसाठी जगायचं. आणि आज आपल्याला सांगतो, फेब्रुवारी महिन्यामध्ये मला माझ्या आईची किडनी माझ्या शरीरात 29 वर्ष झाला आहे. आणि हा भारतामधला सगळ्यात लांब जगणारा माणूस आहे. आतापर्यंत तुम्ही पाहिलं तर काही जण 45 वर्ष जगले आहे, पण आज जिवंत असणारा मीच आहे की जे 29 वर्ष किडनी दिल्यानंतर का जगतोय. 29 वर्षे किडनी दिल्यानंतर जगतोय आणि रोज 14 तास, आजही 14 तास काम करतो. का करतो हे बघा, विज्ञानाने मला किडनी दिली, ऑपरेशन विज्ञानाने केले, पण विज्ञानाच्या पलीकडचा चमत्कार काही असेल तर आईची किडनी हा एक चमत्कार, पण ही आईचे आशीर्वाद हा एक चमत्कार. का राहिली? ठीक आहे, आता लोक सांगतात की रोज तो व्यायाम करतोस, रोज तू. मी 29 वर्ष, पुन्हा एकदा ऐका, 29 वर्ष रोज 5 ते 7 किलोमीटर चालतो, एकही दिवस खडा नाही. समजा मी असं गावाला गेलो असेल तर माझ्या ड्रायव्हरला सांगतो तू गाडी घेऊन ये हळूहळू, आणि मी रस्त्याने 5 किलोमीटर चालतो. पण 29 वर्ष रोज चालतो. आणि त्या एक्झरसाइज आणि हे विज्ञान झालं, असं बरेच जण करतात. मग ही 29 वर्ष का राहिली? आतापर्यंत मी 50 लाख पेशंट उपचार केले, 50 लाख, 693 शिबिरे केले. मी स्वतः 1,75,000 मोतीबिंदू आणि 30,000 इतर असे 2,05,000 आणि माझ्या चेमोने 4.5 लाख मोफत ऑपरेशन केले. ही जी माणसं आहेत ज्यांच्यावर हे उपचार केले, हे प्रत्येक जणाकडे एक चांगल्या गोष्टीचा भंडारा असतो. आणि जात असताना ही माणसं आशीर्वाद देऊन जातात. का? कारण मी त्यांच्या कामाला आलो. आणि एक लक्षात ठेवा, 29 वर्षे जगण्याचं कारण आहे या सर्वांचे आशीर्वाद. शाळेच्या गगनामध्ये या ठिकाणी आपण हे मानपत्र डॉक्टर तात्याराव लहाने यांना सुपूर्द करतोय. त्याचबरोबर रोटरी क्लब. त्यानंतर हे बघा, नेहमी माणसाला गुरु लागतो, आजही लागतो, आणि तो गुरु आहे माझा बाबा आमटे. त्यांनी मला शिकवलं की काम कसं करायचं, सामाजिक काम म्हणजे काय. कुष्ठरोग्यांच्या शस्त्रक्रिया आम्ही जवळपास 5,600 केल्या, एकही अंध नाही. आणि नियमानुसार 35% अंध व्हायचे, ते आम्ही बंद केले. ते करता येणं शक्य आहे, आजही आम्ही करतो. आणि म्हणून हे जे सामाजिक काम सुरू केलं, हे काम सुरू केल्यानंतर पुढे तुम्हाला सांगतो की माणसाने जसा देश तसा वेश राहावं लागतं. तुम्ही पाहिलं असेल की माझी भाषा लातूरची आहे, बदललेली नाही. विठ्ठल माझी सुधारित आवडती आहे, तो माझ्यापेक्षा चांगला बोलतो, कारण तो भाषण करतो. मी काय भाषण करणारा माणूस नाही, पण तो करतो म्हणून लोक मला बोलवतात, म्हणून जावं लागतं. कारण विठ्ठल नाही म्हणून सांगतो, तो असं कडक आहे, मी तसं नाही आहे, मला या म्हणलं की मी जातो. हा दोघांमधला फरक आहे. आणि म्हणून जेव्हा मी काम करायला लागलो तर मुंबईमध्ये होतो, मग माझी भाषा काय,
माझ्या बाजूला एक मनोज अग्रवाल नावाचा डॉक्टर बसायचा. सगळे पेशंट त्याला जाऊन दाखवले. माझ्याकडे यायचेच नाही, कारण मला गुजराती येत नव्हती, हिंदी नीट येत नव्हती, इंग्रजी नीट येत नव्हती, लातूरची मराठी. ते एकदा कुलकर्णी सरांचं ऑपरेशन केलं. त्यांचं एक बॉम्बे हॉस्पिटलला झालं. ते केल्यानंतर ते म्हणले हे खूप छान झालं, म्हणजे मला चांगलं दिसतंय, तुझा हात खूप चांगला आहे. काय नसतं, त्यांच्या डोळ्यात लेन्स चांगला बसला म्हणून चांगलं दिसलं, तिकडे त्या बसला नव्हता म्हणून चांगलं नाही दिसलं. आता हे विज्ञान त्यांना कसं सांगू मी? म्हणलं ओके ओके ठीक आहे. पण मास्तर खडूस असतात, सॉरी हा ते कोणी आहेत, मी पण मास्तर. तर तसंच ते मास्तर मला म्हणले पण डॉक्टर चहा पिता का माझ्यावर? म्हणलं हो ओके सर. म्हणलं काय? तुमची भाषा बदलली पाहिजे. म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला तुम्ही जरा बोलता तर म्हणे तुम्ही इंग्रजीत त्याऐवजी मराठीत शिवाय घालता, गाढव वगैरे म्हणता, लोकांना राग येतो. तर म्हणलं का? तुम्हाला सांगतो म्हणले. सांगतो म्हणजे इंग्रजी शिका. वय वर्ष 39, मास्टर खडूस, इंग्रजी शिका. आणि मग मला त्यांनी क्लासेस लावले इंग्रजीचे. 39व्या वर्षी शिकलो. जसा देश तसा वेळ शिका. हे बघा अडचणी येतात. काय शिकवलं त्यांनी मला? इंग्रजीतून MA झालो, MBBS झालो. काय शिकवलं? वॉकिंग टॉकिंग इंग्लिश. म्हणजे वॉकिंग टॉकिंग इंग्लिश मुंबईत आली पाहिजे, ते त्यांनी शिकवलं तुम्हाला. इथं जे कॉन्व्हेंटचे लोक आहेत, किती आहेत कॉन्व्हेंटचे लोक? हातवर करा. फार कमी आहे. तर जे 2, 3, 4 जे कॉन्व्हेंटचे लोक आहेत त्यांची माफी मागून एक हसण्यासाठी, कारण तुम्ही 2 तास बसला थकला असाल म्हणून एक जोक करून टाका. काय शिकवलं त्यांनी मला? हे बघा, जे मराठी मीडियमचे लोक आहेत ते इंग्रजी कसं बोलते? आधी इथं मेंदूत मराठी बोलते, तुझं नाव काय? आणि मग म्हणते व्हॉट इज युअर नेम. म्हणजे दोन वेळा बोलते, मनातल्या मनात एक आणि बाहेर एक. तसं केल्याशिवाय इंग्रजी येतच नाही मराठी माणसाला. ज्याला येत असेल ते हुशार समजायचं. मी तसा नव्हतो. मग हे यांनी मला शिकवलं. मग आता मास्टरने काय शिकवलं मला माहित नाही. ओके, मग आपण काय म्हणतो? आय डोंट नो. हे चालत नाही. हे जे कॉन्व्हेंटचे लोक आहेत ना, हे चालून घेत नाही. तर त्यांना कळलं पाहिजे इंग्रजी येतं. त्यांनी काय शिकवलं? नीट लक्ष द्या माझ्याकडे बघा. आय डोंट नो. आय डोंट म्हणजे डोंट म्हणजे काय? इथं थोडं हलायचं, इथं थोडा. मराठी माणसाला कळायला 1 तास लागतं म्हणजे, तोपर्यंत त्याचा राग निघून जातो. आणि खरंच मी यशस्वी झालो. त्याच्या पुढे समजा राग आला, इंग्रजीत शिवाय द्यायची. त्याला घडी घड्याच कळतं असा संबंध म्हणजे विसरून जातो. म्हणून आपण, मला काहीच येत नव्हतं. मग मी त्यांच्याकडे पाहायचं. माझ्यावर डॉक्टर रागिनी काम करायची. तिन्ही मला, म्हणजे मी प्रोफेसर आणि हेड, ती विद्यार्थिनी, तिने मला शिकवलं ऑपरेशन कसं करायचं. शिका ना. तुम्ही कितीही मोठे असला तरी शिक्षण घ्यायला काही अडचण नाही. दुसरं कोणी शिकवावं याच्यामध्ये काय असं नाही ना, की इन्फेरिटी कॉम्प्लेक्स असायची काय गरज आहे. आपल्याकडे काय आहे? इथे एक गोष्ट असते, इथं त्याचं नाव आहे हृदय, आणि त्याच्या आत एक गोष्ट असते त्याचं नाव इगो. आणि ते इगो असा असतो, हा मी काय करत असं नका करू. इगोनी काय होत नाही. इगोनी माणूस फुगतो आणि फुगला की मरतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोंधळात पडू नका. आणि म्हणून मी त्यांच्याकडनं शिकलो. येत नव्हतं मला, पण नवीन टेक्निक शिकल्यामुळे मी महाराष्ट्रभर ऑपरेशन करू शकलो. करता येतं. पण मी 39व्या वर्षी नवीन टेक्निक शिकलो. बिना टाक्याचं ऑपरेशन तुम्हाला असेल तरी मी इस्रायलला जाऊन शिकून आलो आणि आज भारतामध्ये सुरू केलं. करता येणं शक्य आहे. ते करता येणं शक्य आहे. आणि म्हणून मला तुम्हाला असं सांगायचं आहे की बाबांनो, की आपण सगळ्यांनी यशस्वी व्हा. आणि आता माझ्या थोड्याशा विषयाकडे येतो. तो माझा विषय फार कठीण आहे, फार कठीण आहे. पण आता त्यांनी डायबिटीज रेटिनोपॅथी सुरू केली म्हणून त्याच्याबद्दल थोडं सांगतो. डायबेटिक रेटिनोपॅथी मध्ये आपल्या भारत देशाला मधुमेहाची राजधानी म्हणतात. का म्हणतात?
12% लोकांना मधुमेह आहे. मग आपण काय करतो? आपल्या एवढं हुशार माणूस कोणीच नाही. आमचे असिस्टंट गव्हर्नर रोटरी राजीव रावळ यांनाही क्लबच्या वतीने या ठिकाणी एक छोटीशी भेट. शेवटी सचिव आनंद थोरात यांनी आभार मानले. कराड सिटीचे सर्व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.